हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल एमी स्वादमध्ये। आज आपण दडपे पोहे बनवणार आहोत। पाहुणे आले किंवा आपल्याला कधीही खायची इच्छा झाली तर हे पोहे झटकन बनतात आणि खायलाही खूपच छान लागतात। तर चला तर हे कशी बनवतात पाहूया। तर दडपे पोहे बनवण्यासाठी मी इथे 2 कांदे चांगले बारीक चिरून घेतले, अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, 10 ते 12 कढीपत्ता घेतलाय, 4 हिरव्या मिरच्या मी इथे बारीक करून घेतले, अर्धा लिंबू घेतलाय, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि 2 मोठी वाटी इथे मी जाड पोहे घेतले। तर तुम्ही पातळ पोहे भी घेऊ शकता, पण पातळ पोहे घेतल्याने कसं आपण पाणीचा जरा हपका मारतो तर ते पोहे जरा गचके होऊन जातात। तर मी आपण पोहे जे आपण रेग्युलर करतो ते मी इथे पोहे घेतले। तर थोडंसं पाणी घेऊन आधी इथं मी याच्यावर हपका मारणार आहे। चल हे पहा, थोडंसं असं पाणीचा हपका मारायचा आणि असं मिक्स करून घ्यायचं। तर जास्त ओलं नाही करायचं आपल्याला, थोडंसं साधारण ओलं होईल एवढंच आपल्याला ओलं करायचं आहे। ते पहा, मी असे याला थोडंसं पाणीचा हपका मारून भिजून घेतले। तर जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला। आता याला आपण साईडला ठेवून देऊ, तोपर्यंत शेंगदाणे फ्राय करून घेऊ। मी ते कढई घेतली आहे, गॅस बारीक करून घेऊ। तर मी इथे 1 चमचा तेल टाकलं आहे, त्याच्यात अर्धा चमचे मी जिरे टाकणार आहे, थोडीशी मोहरी अर्धा चमचे। तर मोहरी आपली इथे तडतडली आहे, याच्यात मी मिरच्या टाकणार आहे आणि शेंगदाणे, थोडंसं कढीपत्ता टाकून घेणार आहे। तुम्ही मिरची सुद्धा वरूनच टाकू शकता, पण मला तळलेली मिरची आवडते म्हणून थोडीशी मिरची फ्राय करून घेणार याच्यात शेंगदाण्याबरोबर। तर शेंगदाणे आपल्याला थोडेसे असे कुरकुरे तळून घ्यायचे याच्यात। ते पहा, शेंगदाणे आपले चांगले असे कुरकुरे तळून घेतले मी। गॅस बंद करणार आहे। आता हे शेंगदाणे मी पोह्यात टाकणार आहे। याच्यातच मी कांदा आणि लिंबू पिळून घेणार आहे। तर मी याच्यात कांदा टाकलाय, अर्धा लिंबू पिळून घेणार याच्यात। कोथिंबीर बी टाकून घेणार याच्यात, चवीनुसार मीठ, आणि हे एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर पहा, मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता याला आपण सर्व करूया। इथे आपले दडपे पोहे बनवून तयार आहे, खायला बी खूपच छान आहे। ही नवीन पद्धतीने हे पोहे केले जातात, झटपट बी बनतात। तर नक्की हे ट्राय करा। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।